22 ते 23 किलोमीटर चालत दम घोटत श्वास फुलत शेवटी पोचलो केदारनाथ बाबा. जय केदारनाथ बाबा. ही पहिली झलक आपल्या केदारनाथ बाबा मंदिरांची. मागं दिसतोय तो बर्फाच्छादित पर्वत. तर काही पायऱ्यात त्यानंतर आपण मंदिराच्या समोर आलो होतो रात्री 10 वाजता, पण टेंटमध्ये मुक्कामी गेलो कारण इतकं चालून अंगात जीवच राहिला नव्हता. त्यामुळे म्हणलं सकाळी ज्यावेळेस जागील त्यावेळेस आपण मंदिराकडे जाऊ. आता सुद्धा श्वास फुलतोय. आजचं तापमान आहे 2 डिग्री सेल्सिअस. हे आहे मुख्य मंदिर केदारनाथ बाबा. सकाळी नाश्ता करायला आलेलो आहे बाहेर. सकाळी म्हणलं तरी आता 10 वाजत आलेले आहेत. पाणी प्यायला गरम घेतलेलं आहे कारण गार पाणी प्यायची ताकदच नाही आहे. एवढं गरम पाणी असून सुद्धा आरामशीर पिलं जातं. पराठा घेतला आहे तिघांनी. हालत खूप वाईट आहे. थंडी खूप खतरनाक आहे. नॉर्मल गार पाणी पिणं शक्यच नाही. चालू आहे जसं जमान आणि पोटात थोडी थोडी का होईना भर घालत जा. त्याचा खूप आधार इथे होतो. आधार आणि गोळ्या औषधासोबत घेत जा. खरंच घरून येतानाच घेऊन या. गोळ्या औषधं घरून येतानाच घेऊन या. इथं महाग भेटतात. एखादा जर तुमच्याकडे गोळ्या औषधाचा माहितीचा माणूस असेल सोबत तर त्याला पण घेऊन चालतं. हेल्प करा जरा. आता नाश्ता संपवतो. आंघोळीचा विचार आहे, बघू. तसंच पाऊस आल्यानंतर तुम्ही जर भिजलात पहिलं चेंज करून. थंडीत तसंच जाऊ नका. सोपं नाही आहे. गरम पाणी पितो. आता मेन मंदिराकडे चाललोय दर्शनाला. आजचे 1 किलोमीटर राहिले. हालत चालून खूप वाईट झाली. त्यात इथं ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे तर अजूनच त्रास होते. बोलताना सुद्धा जाणवत असेल की मोठे मोठे श्वास घेऊन बोलावं लागते. आता एकदा दर्शन करून पटकन माघारी येऊन पटकन झोपणार आहे कारण उद्या सकाळी परत 5:30ला उतरायचे. सिनरी खूप छान आहे इथे, पण म्हणतात ना जेवढं सुंदर असतं तेवढंच अवघड असतं बाबा. दिसायला इथं बर्फाचे डोंगर खूप भारी वाटतं, पण हे राहण्यासाठी तेवढी तयारी पण करून यावी लागते. कंटिन्यू याच अवतारात आहे. एकदा सुद्धा नॉर्मल कपडे घालून बाहेर येता आलं नाही. कंटिन्यू टोपी, जर्किन, एक्स्ट्रा शर्ट, बनियन, एक टी शर्ट, बनियन, त्याच्यावर परत नॉर्मल शर्ट, सारखं ह्याच अवतारात. तुम्ही इथं कोणतेही किती चांगले कपडे घालून आले त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला दिसायचे असंच. कारण की हेच संरक्षण करणारे आहेत, त्यामुळं हेच आहे. नॉर्मल गार पाणी तुम्ही पिऊच शकत नाही. गरम पाणी ठेवावं लागते. पण ते देतात तिथे गरम पाणी आपल्याला. हां, जर बाटलीमध्ये भरून घेतलं तर त्याचे चार्जेस आहे. पण असंच जर प्यायला घ्यायचं असेल तर ते देतात. हे मंदिराच्या थोडं 500 मीटर अलीकडची नजारे आणि इथं येते हेलिपॅड. केदारनाथला येण्याच्या ऑप्शनपैकी एक तर तुम्ही चालत येऊ शकता, नाही तर घोड्यावर, नाही तर पिट्टू म्हणून जे तुम्हाला त्यांच्या डोलीत बसून पाठीला घेऊन जातात, आणि हेलिकॉप्टरने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आणि हे वातावरण इथलं पूर्ण धुकं आलंय. आता ते हेलिकॉप्टर येत आहे.
इथं हेलिपॅड येतं आणि इथं वेटिंगसाठी तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला सोडण्यात येईल. निवेदन है कि आप अपने रहने खाने की व्यवस्था कल सवेरे 6 बजे पुनः सेवा शुरू होगी. चिमलोक टेंट कॉलनीला जायचा रस्ता आता दर्शनाच्या लाईनमध्ये आहे. 1 ते 1.5 तास वेटिंग पिरियड सांगतं ते दर्शनाचा की 1-1.5 तासात होईल दर्शन गर्भगृहातनं. पाऊस थोडा थोडा चालू आहे, बघूयात कधी दर्शन होते. 1-1.5 तास तर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की 1-1.5 तासात गर्भगृहामधनं दर्शन तुमचं होऊन जाईल. काल जसं आम्ही रात्री आलो आहे तसं अजून ऊन प्रकार बघितलाच नाही आहे. कंटिन्यू असे धग धुकं आणि पाऊस. बसणार आहे आपण ते. 1-1.5 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर आता मंदिराच्या जवळ आलेलं आहे. हे आपण बघतोय ते समोरचं मंदिर. बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओमध्ये की लाईनमध्ये 7 तास लागतात, 8 तास लागतात, 10 तास लागतात. असं काहीच नाही आहे. आम्ही 1.5 तासातच इथपर्यंत आलेलो आहे टोकनच्या काउंटरला टोकन घेऊन. मिनिमम फक्त 1.5 तासामध्ये तर आम्ही मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. आणि हा समोरचा परिसर खात्री करा आधी, कारण असं काहीच नाही. 1-1.5 तास खूप झाला दर्शनाला लाईनमध्ये यायला आणि ते पण गर्भगृहातनं दर्शन घ्यायला. मुखदर्शन पण नाही. जास्तीत जास्त 1.5 तासामध्ये आम्ही इथं आलेलो आहे. मंदिराच्या मागचा बर्फाच्छादित जो पर्वत आहे त्याचे चित्र कालपासून हे बघायला नव्हतं मिळालेलं, कारण इथं सगळं धुकं होतं. आता धुकं हटलेलं आहे, पाऊस पण बंद झालेला आहे. त्यामुळे आपण बघतोय हा समोर जो बघताय तो पूर्ण बर्फ त्याच्यावर अंथरलेला आहे. त्या बर्फाची चादरच आहे. मेन अट्रॅक्शन हे होतं, हे दिसत नव्हतं कालपासून. हा पर्वत त्याच्यावर बर्फाची चादर सगळी लोळलेली आहे. हा मेन मंदिराचा कळस आणि कळसाच्या मागच्याच साईडला आपला बर्फाच्छादित डोंगर. हे माझ्या मागे तुम्ही बघताय ते मेन केदारनाथाचं मंदिर. आत्ताच दर्शन करून बाहेर आलेलं आहे आणि नेमकं पाऊस पण थांबला आहे आणि धुकं पण थांबलेलं आहे. त्यामुळं आपल्या मागं हा जो सगळं बघताय ते बर्फाच्छादित पर्वत आहे. हा इथं माझ्या डोक्यावर आहे आणि खूप कमी गर्दी आहे. आम्हाला 1.5 तासात गर्भगृहातनं दर्शन झालेलं आहे. काही वेळ लागलेला नाही. टोकन घेतलं, टोकन घेऊन लाईनमध्ये उभं राहिलो. लाईन चालली 1 तास आणि मंदिराच्या बाहेर मेन प्रांगणात आम्हाला अर्धा तास लागला आणि त्याच्यानंतर दर्शन. आणि दर्शन पण व्यवस्थित झालं. समोर थांबून पाया पडून वाकून आणि सगळं व्यवस्थित दर्शन होतं आहे.